माझी बायको माहेरी गेल्यानंतर आमच्या घरात फक्त मी आणि एक सावळ्या रंगाची तरुण मोलकरीण होती. बायको माहेरी गेल्यापासून माझ्या रूममध्ये कॉटवर दररोज एक तेलाची बाटली मला दिसायची. मला तर त्या मोलकरीणवर आधीच शंका होती, म्हणून मी घरात लपून बसलो आणि सर्व काही सत्य माझ्या डोळ्याने पाहिले. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, ती तर तेल लावूनच. माझं नाव शिरीष. मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो, त्यामुळे मला भरगच्च पगार मिळतो. तशी माझी घरातली परिस्थिती खूपच उत्तम आहे. माझी बायको गोरीपान आणि सुंदर आहे, म्हणून मी कोठेही असलो तरी मला तिच्या आठवणीने घराकडे यावे असे वाटते. ती एवढी सुंदर आहे की मी कॉलेजमध्ये शिकवताना देखील मला तिची आठवण येते आणि मी कधीमधी दुपारची सुट्टी टाकून घरी येतो. माझ्या बायकोच्या सुंदर रूपामुळे व तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मला नौकर ठेवावे लागतात. त्यामुळे मी घरात काही नौकर चाकर ठेवले आहेत. मी घरामध्ये फक्त बायकांनाच नोकरीला ठेवतो, कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुषांना नौकर म्हणून ठेवणे मला आवडत नाही. आता जवळजवळ 3 वर्षांनी माझी बायको तिच्या माहेरगावी गेली होती, म्हणून घरी मी एकटाच होतो. मी एकटा असल्यामुळे घरातील काही नौकर कमी केलेले होते. फक्त स्वयंपाक आणि धुणी भांडीसाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती. तिची घरची अवस्था खूपच गरिबीची होती, म्हणून तिला सहसा मी कधी कामावरून काढत नव्हतो आणि तिची वागणूक सुद्धा एकदम चांगली होती. ती दिसायला साधी गावरान होती. तिचे नाव सुमन आहे. खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती. एवढ्या दिवसाची सवय असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा. माझ्या घरामध्ये मी आणि माझी बायको आणि घरात ठेवलेले नौकर एवढेच असायचे, कारण मी कॉलेजमध्ये असताना माझ्या बायकोचा आणि माझा पळून जाऊन प्रेमविवाह झालेला होता. त्यामुळे सहसा आमच्या घरी आमचे जवळचे कोणीही नातेवाईक येत नव्हते. चुलते व मामा सर्व नातेवाईक आमच्यावर रुसले होते. बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेरच राहायचो. कॉलेज सुटल्यानंतर इकडे तिकडे मित्रांकडे वेळ काढायचो. एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या रूममध्ये कॉटवर ठेवलेली एक बाटली दिसली. मी आश्चर्यचकित झालो. घरी कोणीही नसताना माझ्या कॉटवर ही बाटली कोणी ठेवली असावा. नंतर मी ती बाटली तपासून पाहिली आणि त्यामध्ये तेल भरलेले होते. मग मी ती बाटली तशीच उचलून बाजूला ठेवली. रात्रीचे जेवण देण्यासाठी रूममध्ये सुमन आली आणि मला विचारू लागली, साहेब आपलं जेवण वाढलं आहे, जेवून घ्या. त्यावर मी तिला म्हणालो की नको, मी बाहेरच मित्रांकडे जेवण करून आलेलो आहे. हे ऐकून सुमन तेथून निघून तिच्या रूममध्ये गेली. सुमनचे घर दुसऱ्या राज्यामध्ये असल्यामुळे तिच्या वडिलांनी लहानपणापासूनच तिला आमच्या घरीच कामाला ठेवलेले होते. त्यामुळे आम्ही दोघांनी तिला एक छोटीशी आडगळीची रूम राहण्यासाठी दिलेली होती. चौकीदाराने गेट लावले आणि मी दार लावून निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता पाणी करून मी कॉलेजला निघालो. तेव्हा सुमनला पाहून मला माझ्या बायकोची आठवण झाली. काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे. नंतर भानावर आल्यानंतर मला कळाले की ती आमच्या घरची नोकरानी सुमन आहे. संध्याकाळी मित्राच्या पार्टीला गेलो होतो. आधीच दिवसभर कॉलेजमध्ये शिकवणी घेतली होती, म्हणून मी खूप कंटाळलो होतो. त्यामुळे रात्रीचे जेवण बाहेरच केले आणि सुमनलाही सांगून ठेवले की आता रूममध्ये जेवण आणू नकोस. मी जेव्हा कॉटवर बसलो तेव्हा मला परत तिथे एक तशीच तेलाची बाटली दिसली. मी थकलेलो होतो. मी ती बाटली तशीच उचलून बाजूला ठेवली आणि झोपी गेलो. नंतर तिसऱ्या दिवशी असाच प्रकार घडला. माझ्या कॉटवर परत त्याच प्रकारची तेलाची बाटली मला दिसली. मी विचार करू लागलो की रोजच माझ्या रूममध्ये कॉटवर येऊन ही तेलाची बाटली कोण ठेवत असेल. आता तर हे रोजचे झाले होते. दररोज मला माझ्या कॉटवर एक तेलाची बाटली दिसत होती. प्रत्येक वेळेस मी ती तेलाची बाटली घेऊन तशीच बाजूला ठेवायचो. जवळजवळ 30-40 बाटल्या कोपऱ्यात साचलेल्या होत्या. बायको घरी नसल्यामुळे मी जरा निराशेतच होतो, म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. त्यामुळे तर एक विचित्रच प्रकार घडला. माझ्या रूममध्ये कॉटवर मी झोपायला आलो आणि पाहतो तर काय, हे जाड केळीला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवलेले आहे आणि त्या शेजारीच एक तेलाची बाटली देखील ठेवलेली आहे. हे पाहून तर मला खूपच राग आला. मग मी जोराने चौकीदाराला हाक मारली. चौकीदाराला मी या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, साहेब मी दारातच बंगल्याला राखण्यासाठी थांबत असतो. तुम्ही बोलवल्याशिवाय
मी कधीही घरात येत नाही, त्यामुळे या प्रकाराबाबत मला कसलीही माहिती नाही. मला क्षमा करा. असे बोलून तो चौकीदार पुन्हा आपल्या ड्युटीसाठी निघून गेला. आता घरात तर फक्त सुमनच होती. सुमन एक तरुणी असल्यामुळे मी तिला अशा बाबतीत काही विचारपूस करू शकत नव्हतो. मला तर तसे वाटत देखील नव्हते की सुमन असे घाणेरडे चाळे करीत असेल. खूप दिवसापासून तेलाच्या बाटलीविषयी काहीतरी विचित्र घडत होते, म्हणून मी एके दिवशी निर्णय घेतला की या बाबतीत मला माहिती काढावीच लागेल. नेमकं माझ्या रूममध्ये कोण येत आहे आणि हे असे घाणेरडे चाळे करत आहे. मग मी एक युक्ती योजली आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओ मोडमध्ये करून माझ्या कॉटवर लावून ठेवला. मी रूममध्ये असा मोबाईलचा कॅमेरा फिट केला की तो कोणालाही दिसत नव्हता आणि मोबाईलमधले सिम कार्ड काढून घेतले होते, जेणेकरून कोणाचाही कॉल येणार नाही, फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल असे करून ठेवले. मग रात्री परत माझ्या कॉटवर तेलाची बाटली ठेवलेली होतीच. मग जेवण करून निवांतपैकी ती रेकॉर्डिंग मी पाहत बसलो, तर रेकॉर्डिंगमध्ये असे दिसले की कोणीतरी एक स्त्री ओढणीने चेहरा झाकून माझ्या कॉटवर ही बाटली ठेवत आहे. पण त्या स्त्रीचे रूप मला दिसले नाही, कारण तिने चेहरा पूर्णपणे ओढणीने झाकून घेतलेला होता. मग मी विचार करू लागलो की घरात तर फक्त सुमनच आहे. मग माझ्या मनात विचार येऊ लागले की सुमन अशी वागत तर नसेल. परत माझं दुसरं मन म्हणायचं की छे, ती एवढी घाण कधी वागणार नाही. ती कधीही केळीला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवणार नाही. ती जरी तरुण असली तरी एक संयमी तरुणी आहे. तिची वागणूक खूप छान आहे. 2-3 दिवस मी असाच कॅमेरा चालू ठेवून कॉलेजला जात होतो, पण ती स्त्री तिचा चेहरा ओढणीने झाकूनच यायची आणि तेलाची बाटली माझ्या कॉटवर ठेवून जायची. अधूनमधून ती स्त्री कधी गाजराला तेल लावून ठेवायची, तर कधी छोटा दुधी भोपळा घेऊन त्याला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवायची. पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कधीही दिसला नाही. जवळजवळ 2 महिने झाले होते. माझी बायको तिच्या आई वडिलांकडे गेलेली होती, कारण तिच्या वडिलांची तब्येत खूपच खराब झालेली होती. तशी ती मला रोज फोन लावायची आणि घरात बायको नसताना हे तेलाचे प्रकरण तर खूपच वाढले होते. आता मी या तेलाच्या प्रकरणाला खूपच कंटाळून गेलो होतो आणि मी आता घरातच लपून ती स्त्री कोण आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला. मी सकाळी सुमनला सांगितले की आता मी रात्री खूप उशिरा येईल. मी मित्राच्या भावाच्या लग्नासाठी दूरगावी निघालो आहे. रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होईल. तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दार उघडू नको, असे तिला खोटे सांगून मी मागच्या पाईपवरून माझ्या रूममध्ये खिडकीतून रूममध्ये शिरलो आणि कॉट खाली लपून बसलो. दुपारच्या 12:30 वाजलेल्या होत्या. तेव्हा माझ्या रूममध्ये खिडकीच्या मागून मला काहीतरी आवाज आला आणि खिडकीतून एक स्त्री आतमध्ये आली आणि तिने एक तेलाची बाटली काढून व एक कारले घेतले आणि त्या कारल्याला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवले आणि परत निघाली. तेवढ्यात मी कॉट खालून निघालो आणि ती खिडकीतून खाली उतरणारच तेवढ्यात तिचा हात घट्ट पकडला आणि तिला खिडकीतून वर खेचले. तेव्हा ती माझ्या ओढण्यामुळे तसेच माझ्या अंगावर पडली आणि तिचा चेहरा मला दिसला. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला खूप मोठा हादरा बसला. ही तर माझी बायको, ही तर तिच्या माहेरगावी गेली होती. मग अशी चोरून माझ्या रूममध्ये तेलाची बाटली का ठेवत आहे? मी तर त्या तरुण होती म्हणून सुमनवरच शंका घेत होतो. काही वेळ मी मनात असा विचार करून तिच्या एक कानाखाली दिली आणि माझ्या बायकोला विचारले की हे काय प्रकरण आहे? तू असे वेड्यासारखे का वागत आहेस? तू तर तुझ्या वडिलांचे दुखणे सांगून त्यांच्याकडे गेली होतीस ना? मग असे लपून छपून खिडकीतून येऊन माझ्या रूममध्ये ही तेलाची बाटली का ठेवतेस? हे विचारल्यानंतर तिचा चेहरा शरमेने लालसर गुलाबी झाला होता. तिचं सगळं पितळ आता माझ्या समोर उघडं पडलं होतं. आता माझ्या बायकोला सर्व काही खरं सांगावं लागणार होतं. मग तिला अचानक रडू कोसळले आणि ती सांगू लागली की लग्नाचे 3 वर्ष होऊनही आपल्याला मूलबाळ नाही, म्हणून मी एका तांत्रिकाकडे गेले आणि त्याने मला एरंड तेल तुझ्या नवऱ्याला न काही एक न सांगता त्याच्या त्या तसल्या जागेवर लाव असे सांगितले. तो तांत्रिक म्हणाला की 1 महिनाभर असे केल्याने तुम्हाला मूलबाळ होईल. त्यामुळे मी तुमच्या रूममध्ये दररोज तेलाची बाटली ठेवायचे. मला वाटायचं की मी एवढ्या दिवस घरी नाही, त्यामुळे तुम्ही हातानेच तेल चोळून घ्याल. माझी बायको म्हणाली की मी एवढ्या दिवस माझ्या मैत्रिणीकडेच राहत होते, कारण त्या तांत्रिकाने सांगितले होते की
त्या कालावधीमध्ये तू तुझ्या नवऱ्यापासून दूर राहा आणि तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर मी माझे काम करायचे. माझी बायको रडू लागली आणि म्हणाली की मला माहेरचे आणि सासरचे कोणीही नाहीत. मी कशी माझ्या आई वडिलांकडे जाईल? जेव्हा मी तुमच्याबरोबर लग्न केले तेव्हापासून तर मला कोणीही बोलत नाही. तिचं असं बोलणं ऐकून मी तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली आणि म्हणालो की अरे पिल्लू, मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे? आता मलाही समजले होते की माझ्या बायकोला माझ्यापासून काय हवे आहे आणि आमचा हा सर्व तमाशा सुमन दारात उभा राहून पाहत होती. ती तोंडाला हात लावून हसत होती. ते पाहून तर मला खूपच शरमल्यासारखे वाटले. त्यानंतर आम्ही त्या सर्व बाटल्या जवळच्या गटारामध्ये फेकून दिल्या, कारण मी कधीही भोंदू बाबा आणि असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हतो. मग आम्ही दोघेही चांगल्या डॉक्टरांकडे गेलोत आणि तेथे ट्रीटमेंट घेतली. आश्चर्यच काय, तर फक्त 2च महिन्यामध्ये माझी बायको प्रेग्नेंट राहिली. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी तर खूपच समाधानी झालो होतो. मित्रांनो, ही कथा आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.